एटीएमचा कॉल आणि पुट ह्याचं कॉम्बिनेशन जे असतं ना ह्याला स्ट्रॅडल बोलतात. म्हणजे जे ऍडिशन केलं दोन्हीच्या प्राइसचं तर त्याला बोलतात स्ट्रॅडल. पण जेव्हा आता आजच्या स्ट्रीममध्ये क्वेश्चन होता की लाईक सर निफ्टीचा स्ट्रॅडल तर बरोबर दिसतो म्हणजे प्रीमियम मॅच होत आहे, लाईक इकडे 60चा तर तिकडे पण 60चा आहे. बट बँक निफ्टीमध्ये एवढा मोठा डिफरन्स काय येतोय, लाईक एका साईडला दिसतोय 300, दुसरीकडे दिसतोय 500, असा डिफरन्स का दिसतोय तो तुम्हाला चार्टवरती दाखवून देतो. सो आता ही ऑप्शन चेन बघा, बँक निफ्टीची ऑप्शन चेन आहे. प्राइस चालली आहे 55,100च्या आसपास. म्हणजे 55,100ला जर प्रीमियम बघितलं ना तर कॉलचा दिसतोय 732 आणि पुढचा दिसतोय 519. मग डिफरन्स काय येतोय, तर ही जी प्राइस असते ना ऑप्शन चेन जी रन होते ना ती स्पॉटला कन्सिडर करून होत नसते, तर ती फ्युचर प्राइसला कन्सिडर करून होत असते. मी फ्युचर चेन ओपन करतो तर तुम्ही ऑगस्टचं जे फ्युचर आहे त्याची प्राइस बघा 55,300 आहे. मग 55,300चे प्रीमियम्स मॅच होणार. 55,300ला चेक करा, 600 600 आहे का बरोबर एक्झॅक्टली. सो 621 आणि 610 म्हणजे बरोबर सेम प्रीमियम्स तुम्हाला इकडे बघायला भेटतात. सो स्ट्रॅडल बघताना काय बघायचं, किंवा सेम प्रीमियम्स जे असतात ना ती ऍक्च्युली स्ट्रॅडल कॉस्ट असते आणि जी ही प्राइस दिसते ना ती स्ट्रॅडल कॉस्ट नाहीये, कारण की हे तुम्हाला फक्त स्पॉट दाखवतंय. स्ट्रॅडल कॉस्ट कन्सिडर होते 55,300च्या आसपास, म्हणजे फ्युचरची कॉस्ट बघायची आणि त्याच्यावरून बघायचं. शॉर्टकट मेथड ही आहे की सिमिलर प्रीमियम जे दिसतात ना ती स्ट्रॅडल कॉस्ट कन्सिडर करायला शिका.